महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। व्यसनाच्या आगीत होरपळलेल्या संसारांना सावरणारा देवदूत जितेंद्र मुंडकर यांना राज्यस्तरीय महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान। ज्या दारूच्या व्यसनाने स्वतःचं बालपण करपलं आणि ज्या व्यसनामुळे वडिलांचे संसाराकडे दुर्लक्ष झाले आणि घराची दयनीय अवस्था झाली, त्याच वेदनेला जिद्दीचे हत्यार बनवून पनवेलच्या एका ध्येयवेड्या तरुणाने उभ्या महाराष्ट्रात व्यसनमुक्तीची मशाल पेटवली आहे। चिंचपाडा तालुका पनवेल येथील कराडी समाजाचे सुपुत्र श्री जितेंद्र दत्तात्रय मुंडकर यांच्या निस्वार्थ आणि सातत्यपूर्ण संघर्षाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना वर्ष 2025-26 मानाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। मुंबई येथे 26 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने माननीय आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते मुंडकर यांना या राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुंडकर यांच्या व्यसनमुक्त महाराष्ट्र अभियानावर आता शासनाने अधिकृत मोहर उमटवली आहे। जितेंद्र मुंडकर यांनी स्वतःच्या आयुष्यात व्यसनाचे चटके सहन केले होते। जी वेळ माझ्या कुटुंबावर आली ती दुसऱ्या कुणावरही येऊ नये या एकाच भावनेतून त्यांनी 2017 मध्ये व्यसन या नावाचा 1.5 तासाचा चित्रपट निर्माण केला। स्वतः मुख्य भूमिका साकारत गावोगावी स्वतःची गाडी घेऊन मुंडकर हा चित्रपट विनामूल्य दाखवत फिरत आहेत। आजवर या चित्रपटामुळे हजारो तरुणांनी सिगारेट, दारू आणि अंमली पदार्थांना कायमचा रामराम ठोकला असून अनेक उद्ध्वस्त होणारे संसार पुन्हा सावरले आहेत। मुंडकर यांच्या कार्याची व्याप्ती फार मोठी आहे। त्यांच्या या निस्वार्थ सेवायज्ञामुळे या मिळालेल्या राज्यस्तरीय यशामुळे चिंचपाडा ग्रामस्थ आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून मोठे प्रोत्साहन मिळत असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। चिंचपाडा गावच्या सुपुत्राने राज्य पातळीवरील नाव आपले उज्ज्वल केल्याने चिंचपाड्यात आनंदाचे वातावरण आहे। चिंचपाडा गाव तसेच संपूर्ण रायगडवासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याने मुंडकर यांच्या या मोहिमेला एक नवे बळ मिळाले आहे। माझा चित्रपट पाहून गावातील एकाने जरी व्यसन सोडले तरी या चित्रपट निर्मितीचे सार्थक झाले, असे भावुक उद्गार जितेंद्र मुंडकर यांनी पुरस्कार स्वीकारताना काढले। तरुण पिढीला पुस्तकांकडे आणि सुसंस्कृत जीवनाकडे वळवण्यासाठी हे त्यांचे कार्य समाजासाठी एक सकारात्मक परिवर्तनाचा दीपस्तंभ ठरत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून मुंडकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांच्या या व्यसनमुक्त प्रवासाला आता अधिक गती मिळणार आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, चिंचपाडा, पनवेल। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या श्री हनुमान सेवा संस्थेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे। मी मनापासून आमच्या या सहकाऱ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की अतिशय निष्ठेनं गेले अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये ते व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत। अतिशय चांगलं काम त्यांचं चाललेलं आहे आणि सातत्यानं अनंत अडचणींना सामोरं जात हे काम त्यांनी चालू केलेलं आहे। त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। भविष्याच्या त्यांच्या कामकाजासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितपणानं आम्ही आपल्यासोबत आपल्या कामामध्ये सहभाग देत राहू हा विश्वास देतो। त्यांच्या समवेत राज्यातील त्यांच्या अनेक जिल्ह्यातील सहकार्य आलेले आहे। या साऱ्या मंडळींचंही मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि भविष्याच्या कालखंडामध्ये आपल्याकडून मोठ्या प्रमाणात काम हो अशा सदिच्छाही आपल्याला। धन्यवाद। चला तुमच्यासाठीच थांबलेलो होतो जरा।